नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. माझ्या जस्ट नेहाज डेली ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. सोहमसाठी मी करंज्या बनवल्यात. त्याला हे डबा भरून देणार आहे. तर याची रेसिपी मी टाकते. तर मी करंजीचं सारण बनवते. आता हे ड्रायफ्रूटचे लाडू सुद्धा होऊ शकतात आणि करंजी सुद्धा ह्याच्यातूनच होऊ शकते. हे काय आहे म्हणजे ड्रायफ्रुटचं काय? हे सगळे भाजलेत मी आणि ह्याचं क्रश केलंय. हा, तू करंजी पण करणार आहेस ना? हा, करंजीसाठी हे बघ, हे करंजीसाठी सारण तयार करते. त्यासाठी हे सुकं खोबरं घेतलं, हे केलंय वेलची टाकूनच पिठी साखर तयार केली. आपली जी नॉर्मल साखर असते, पावडर शुगर. हे आहे काजू क्रश, तो 2 चमचे टाकला. हे आहे बदाम क्रश, हे आहे अक्रोड आणि खसखस. हा, पिस्ता राहिला घालायचा. हे सीड्स आहेत, हे सीड्स पण घालते. झालं. आता हे झालं पुरण आपलं करंजीसाठी. इनफ पुरण झालेलं आहे. मी हे बघ, आप्यांचं सगळं हे रेडी ठेवलंय बॅटर आणि आता बनवून ठेवते, तयारी करते ह्याची. त्याच्याची सांग ओळख बघू. करंजी. तर हे बघ, इकडे तूप गरम व्हायला ठेवलंय आणि याच्यात थोडं मीठ टाकते. हे गरम केलेलं जे तूप आहे, अजून 2 चमचे तूप आहे पातळ. असं गरम गरमच ओतायचं. तर आपण याला मोहन करतोय आता. हे सगळं आहे ना, असं थोडं गरम गरमच मळायचं आहे मला. हे असं आपण आता तूप घातलं होतं मैद्यामध्ये गरम गरम. हे बघ, हे इतकं मळायचं. असं याचे असे गोळे होऊ शकतात ना, असं त्याला तूप लागलं पाहिजे सगळं. आणि रूम टेम्परेचरचं दूध घ्यायचंय आणि आता हे दूध घालून ते पीठ मळायचं. थोडं थोडं घ्यायचं दूध, एकाच वेळेला नाही घ्यायचं, लागेल तसं घेऊ. पीठ आता मी खूप छान मळलेलं आहे आणि याला मी आता थोडा अर्धा तास झाकून ठेवते. असं चांगलं घट्ट झाकून ठेवलंय. पीठ आता खूप छान रेस्ट झालेलं आहे. नाव इट्स टाइम टू मेक करंजी. हो, आता करंज्या बनवतोय. आता हे किती सॉफ्ट आणि बघ कसं चमक आहे बघ पिठाला. मस्त, खूप चमकतंय हे पीठ. छान झालंय, सॉफ्ट. जवळजवळ तासभर त्याला आपण भिजवून ठेवलं होतं. तर आता आहे ना, अजून थोड्या चांगल्या खुसखुशीत व्हाव्यात म्हणून स्लरी बनवायची आहे. हे कॉर्नफ्लॉवर आहे, खूप नाही घ्यायचंय. हे बघ, 1 चमचा घेतलाय आणि त्याच्यामध्ये आता मी तूप घालते. हे जे पिठाचे गोळे आहेत, हे मैद्याचे, हे गोळे असे मी लाटणार. आधी पहिले गोळे करून घेऊया. हे ना इथे लावायचं, असं पहिलं चांगलं पसरून घ्यायचं. आणि ना करंजीला पापुद्रे सुटतात. कळलं मला. हा, अशी खुसखुशीत होते. आता हा 3rd वन पण थोडं लावून घेऊया. आता हे असं करू. ओके. क्रोसॉन असतं ना, ते पण असंच बनवतात. हे महाराष्ट्रीयन क्रोसॉन आहे वाटतं. महाराष्ट्रीयन. आपण पण ते कॅफे मध्ये कॉफी सोबत घेतो, ते खारी सारखं असतं. ते असंच क्रोसॉन असंच असतं ना. ओके. लेयर आपण बनवून ते असं पीठ हे करतात. गोळे करायचे ज्याच्याने आपण ते पापड लाटू शकतो करंजीसाठी. हे पहिले एक छोटंसं करून घेतलंय, एक रोल करून घेतलाय. आणि तू मला सांग, समजा आपलं हे पीठ उरलं तर आपण याचं काय करणार? कारण पीठ मी जास्त कारण मी पीठ जास्त मुद्दामून मळलंय की ज्याचे आपण खारे शंकरपाळे करू शकतो. किंवा आपण हे करूया जान्हवी, आपल्या अवन मध्ये आपण खारी करून बघूया याची. चालेल. हा, दादा पण बनवतो जर्मनीमध्ये खारी. त्यालाच सांग बनवायला. हा, मग त्याला सांगूया. हो. तर चला आता याचे मी गोळे करते. हा, चालेल. असे गोळे करणार, लाटून घेऊया आणि करंज्या भरून घेऊया. ओके, चला. हे बघ, असं आपण पापड लाटून घेतला. करंजी भरताना सारण इकडे नाही भरायचं, सारण थोडं असं हात ठेवून भरायचं. हे बघ, असं हात ठेवायचा, म्हणजे ते तिकडे पण नाही सांडणार आणि इकडे पण नाही. आणि हे पुढे का भरायचं सांग?
कारण आपल्याला हे असं मागून हा पापड उचलायचा आहे. ओके. हा म्हणून हां. आता ह्याला असं दूध लावायचं आणि हे मागून असं उचलायचं. ओके. थोडा पापड ताणायचा हाताने. आता माझा गोल नाही आलाय तरी काही फरक नाही पडत. कारण आपण हे यूज करणार. तर आता हे आहे बघ, असं बोटाने ना जरा त्याची डिझाईन दाबून घ्यायची, प्रेस करायचं. झालं. आता सारणाचं माप आहे ना आपल्याकडे, हे बघ हाताने, म्हणून इथे हात ठेवायचा, अशी बोटं ठेवायची आणि असं हे कापून घ्यायचं. झालं. पद्धतीने मी ह्या सगळ्या करंज्या करून घेणार. हे असे पापड तयार केलेत, हे बघ, हे असे गोळे तयार केले अशा करून, हे बघ असे गोळे तयार केले ज्याला ऑलरेडी लेयर्स आहेत. तर हे असेच पापड मी आता लाटणार आहे. दाबून लाटायचे आहेत कारण लेयर्स होतात ना, तिथे थोडंसं गॅप पडू शकतो, म्हणून लाटणं सुरुवातीला लाटताना जरा दाबून लाटायचं. आपण आता एवढ्या करंज्या करून घेतल्या आहेत आणि त्या तळण्यासाठी मी आता हे तूप घेते आणि तुपामध्ये छान करंजी तळूया. तूप चांगलं गरम झालेलं आहे आणि मी आता एक एक करंजी सोडते तुपात. आता काय तळतेस करंज्या? हो, आता होत आल्या. आल्या. हो, ते बघ तिकडे किती झाल्या आहेत बघ. झाल्या ना. हा, कसं झालंय बघ, एकदम पापड पण बघ त्याच्यावर हे पण आलेत, बबल्स झालेत, हे की नाही. हा, हे थोडं गार व्हायला लागतील. आता एकदम गरम आहेत ना. हे बघ कसे छान पापुद्रे आलेत, त्याला खारीसारखे कुरकुरीत. हे बघ एकदम कुरकुरीत. आज शेंगदाण्याचे लाडू आणि हा करंजा. आता बाप्पासाठी पण नैवेद्य काहीतरी बनवायला हवा, चतुर्थी आहे. बघूया. ओके. खोबरं, ओलं खोबरं खाऊन ठेवलंय मी. कदाचित मी त्या ओल्या खोबऱ्याच्या वड्या पण करीन, जरा सोहमला विचारेन. तर बघूया. किंवा हे पीठ उरलंय तर थोडंसं मोदक करते तळणीचे. ओके. खाशील ना तळणीचे मोदक? तर कसं वाटतंय जान्हवी? खूप भारी दिसतंय करंज्या. हा, कशा दिसतायत? यम्मी. थोडंसं पीठ उरलं होतं. आज चतुर्थी आहे. थोडं असं ओल्या खोबऱ्याचं सारण बनवलं आणि ह्या एकाच आकाराच्या मैद्याच्या मी छोट्या छोट्या पोळ्या लाटून घेतल्या आणि आता मोदक करते. हे असे आपण एकाच साईजचे मोदक करू. आज सोमसाठी बनवल्या करंज्या आणि उरलेलं पीठ जे होतं त्याच्यातून हे मोदकाचं सारण तयार केलं. आणि आज चतुर्थी आहे, संकष्टी चतुर्थी, म्हणून बाप्पाला दाखवण्यासाठी हे मोदक केले. तर आजचं संडे मी एकदम पूर्ण भरून काढलेला आहे. तर हा होता माझा आजचा व्लॉग. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल जस्ट नेहाज डेली व्लॉग. आणि हे नक्की करून बघा तुम्ही. ओके. आणि मला कमेंट्स पण हव्यात. थँक्यू.